दापोलीवरनं पुण्याचा प्रवास सुरू आहे. सकाळी 8 वाजता निघालो होतो. खूप मस्त लोकेशन आहे. मंडणगडच्या थोडंसं पुढे आल्यावर. हे पूर्ण खाडीचं पाणी आहे. इथे एक ब्रिज आहे, त्याच्यावरती थांबले आता. मस्त व्ह्यू आहे. इकडे पण आहे. चला जाऊया, कंटिन्यू करूया. थोडंसं पॅचेस खराब आहे दापोलीला जाताना, आणि काही चांगले पण आहेत. अजून रोडचं काम सुरू आहे, तर काही ठिकाणी कच्चा रोड पण आहे आणि काही ठिकाणी याच्यात मस्त हायवे बनलेला पण आहे. मानगावमध्ये इथं चौकामध्ये खूप जास्त ट्रॅफिक असतं, त्यामुळे इथं थांबायला लागू शकते. मेन बाजारपेठ असल्यामुळे इथं खूप जास्त गर्दी असते आणि तिन्ही साईडचं ट्रॅफिक इथंच येते, त्यामुळं इथं गर्दी होते. आता लंच केला, दुपारचं जेवण झालं. आता दुपारी 1 वाजला आहे. तर अजून 1.5-2 तास लागतील घरी जायला. तर आता तामिनी घाटात आहे, सगळेजण परत येत आहेत. हे बघा, आता आपण इथं थोडा वेळ थांबलोय, ब्रेक घेतला आणि तामिनी घाटातच आहे, साई रिसॉर्ट म्हणून नाही, इथे थांबलोय. छान लोकेशन आहे याचं. आणि इथं हा मोशी डॅमचा व्ह्यू आहे. छान. इथे सगळे रिसॉर्ट, सगळे चहा नाश्ता थांबलेत साई रिसॉर्टला. आपलं पण झालं आता, आपण पण निघूया. हा असा मोशी डॅमच्या इथला व्ह्यू आहे. इकडे हायवे जातोय आणि इकडे हा डॅम आहे.
थोडासा व्ह्यू दिसतोय आता, कारण आता संपत आले आहेत ना, जस्ट आता पुण्यात एंटर करतोय. तामिळी घाटातनं बाहेर पडलोय आणि आता पुण्याला पोहोचेल एक 5 मिनिटातच. बस आता काही नाही, घरी जायचं आणि आराम करायचा. तर हा व्हिडिओ इथंच संपवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.